येस विलास इनामदार आपण? हो मीच. का? तुमच्याबद्दल आणि तुमच्या आईबद्दल तक्रार नोंदवली तुमच्या सासऱ्याने. त्यांच्या मुलीच्या मृत्यूबद्दल संशय येतोय त्याला. अहो काय म्हणता काय? कालपर्यंत तर इथंच होते ते. ऐसे तुमची बहीण कुठे? वर आहे. बट शी इज इन अ स्टेट ऑफ शॉक. या दुर्दैवी अपघातामुळे फार बधीर झाली ती. ठीक आहे, मी बघतो त्याला. प्लीज या. बाई, अहो बाई, बाई, हो, यांची मनस्थिती नॉर्मल दिसत नाही. ठीक आहे, यांची जबानी 2-4 दिवसानंतर घेता येईल, पण तुमच्या जबान्या मात्र मला आत्ताच घ्याव्या लागतील. घ्या ना, आई खालीच आहे, तिथं घेऊ. ऑल राईट. तुमच्या आईची खोली खालीच आहे का? या ना, दाखवतो. प्रथम तुमच्या दोघांच्या जबाने घेऊन टाकू. तुमच्या बहिणीची तब्येत नॉर्मल होईल ना 1-2 दिवसात? हो. कारण त्यांची जबानी व्यवस्थित झाली पाहिजे ना. या. ज्योती, ए ज्योती, भानावर आलीस की नाही अजून? गुड. मग आम्ही काय सांगतो ते नीट ऐक आणि त्याप्रमाणेच वाग. हे बघ ज्योती, आत्ताच पोलीस येऊन गेलेत. त्यांनी आमच्या जबान्या घेतल्यात. तुला बरं नाही म्हणून तुझी जबानी 2-4 दिवसांनी घेणार आहेत. हे बघ ज्योती, आम्ही सांगतो त्याचप्रमाणे जबानी दिली पाहिजेस तू. त्या दिवशी रात्री मुक्ता किचन मध्ये दूध गरम करायला गेली होती. तू तुझ्या खोलीत वाचत पडली होतीस. इतक्यात तुला आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. वाचवा वाचवा, माझी सून पेटली आहे असा. तू धावत किचनकडे गेलीस. समजलं? गुड. तू पाहिलंस की मुक्ताला अपघात होऊन तिची साडी पेटलेली होती आणि मी तिच्या अंगावर पालतीनं पाणी ओतत होतो. समजलं? गुड. तुला ते पाहून इतका जबरदस्त धक्का बसला की तू तिथल्या तिथंच बेशुद्ध पडलीस. यू गॉट इट. नसं हु काय करतेस? आम्ही सांगितल्याप्रमाणे जबानी दे. एक शब्दही इकडचा तिकडे केलास तर तुला मुक्ताच्या भेटीला पाठवावं लागेल. मुलगी आहे म्हणून दया नाही दाखवणार, कळलं? कुठे निघालीस? मागच्या अंगणात मोकळ्या हवेत बसते जरा. विलास, हिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. ठेवायलाच पाहिजे, नाहीतर पळून मिळून जायची. अच्छा, ये बात है क्या? पोलीस ज्योतीकडे पुन्हा 4 दिवसांनी जबानी घ्यायला जाणार आहे. मावशी सांगू तसं म्हणून तो ताबडतोब गाठला. ज्योती कचाड्यात सापडली यार, तिला सोडवायला हवं. बात सच आहे, पण सोडवायची कशा? काहीतरी शक्कल लढवायला हवी. पान खाल्याशिवाय सुचायचं नाही आपल्याला. 2-120 बंडल. 2-120 एक संभाजी बंडल दे त्याला. आणि एक बनारसी 120 इलायची इसके लिए. एक सुट्टी दे बाबा. नौशाद, ठरलं काय? चल. अरे पण काय? खोलीवर चल, तुला मी सगळं सांगतो. अरे हो पण चल, पान चल, तू चल. म्हणजे बंडल, पान. मी बघतो. या बसा. बसला गणपती. आम्ही इकडे बसायला आलो नाही आहोत.
तुमच्या बहिणीची जबाबदारी राहिली ती घ्यायला हवं. विलास, मागच्या वेळेला तर ते दुसरे इन्स्पेक्टर ते स्पेशल ड्युटीवर गेलेत म्हणून आम्ही दोघं चालू ड्युटीला आलो. कुठे आहे तुमची बहीण? वर आहे बोलू. नको नको. कशी त्यांची तब्येत? बरी आता. मग आम्हीच तिकडे वर येतो. चल रे. या ज्योती, अगं ज्योती, अगं पोलीस आले आहेत तुझी जबानी घ्यायला. नीट व्यवस्थित सांग. हं, त्या दिवशी रात्री तू वाचत बसली होतीस. स्वतःच्या मुलीला फितू पाहता काय? एक अक्षरी बोलायचं नाही तिच्याशी. मर्डर केस आहे. इट्स अ व्हेरी सिरियस मॅटर. इन्स्पेक्टर साहेब, तिच्या डोक्यावर थोडा परिणाम झालाय म्हणून ती फक्त आठवण करून देते. जबानी चालू असताना तर कोणी थांबायचं नाही की आजूबाजूला टिकायचं सुद्धा नाही. पाय पुढे यांना खाली घेऊन जा. जबानी संपल्यावर आम्ही तुम्हाला कळवू. तोपर्यंत तुम्ही तिथंच थांबा. सिरियस मॅटर आहे. आपल्याला काळजी घ्यायला हवी. पण इन्स्पेक्टर सर. ओके सर. प्लीज चलाय. पारोबाई जी, वर लक्ष ठेव. जबानी चालली आहे. बाई, मी तुमची जबानी घ्यायला आलोय. जबानी? हो. मग घ्या की. इथं नाही, बाहेर. मी तुझा इडियट रास्कल दीपक. चल, आपल्याला इथे क्षणभरी थांबता येणार नाही. या तुरुंगाच्या बाहेर पडायला पाहिजे आपल्याला. अरे पण आई, त्यांची काळजी करू नकोस. मी त्यांची व्यवस्था केलेली आहे. कमान. बाय मावशी. अजून कशी संपली नाही यांची जबानी. इतकं काय विचारतात? मी बघून येतो. आपण इथंच थांबा. बरोबर ते सांगितले का? तो पेपर. हो आता बसा म्हणो बोंबल मी सटकतो. हा पोलीस गेला तोही तिथंच. काय जबानी चालली आहे का इतिहास लिहून घेतात घराण्याचा? चल, आपण जाऊन बघूया. उठ. ए पारू, ते पोलीस कुठे आहेत? हे गेले ज्योतीला घेऊन. सुटली तुमच्या कचाट्यातनं. आता बसा दोन्ही हातानं वाजवीत. म्हणजे ते पोलीस? पोलीस नव्हतं, ते देवदूत होतं. तिला सोडवायला आलं होतं. विलास, काय झालं रे? ही टवळी सुद्धा त्यांच्या बरोबर मिळालेली आहे. विश्वासघातकी. विश्वासघातकी मी नव, तुम्ही हैसा. विश्वासाचं नाटक करून त्या गरीब जीवाचा खून केला सा. राक्षसानो, अरे नरकात तरी जागा मिळेल का तुम्हाला? चुप. म्हणा आई सांग, आईचं काळी स्त्री आहे काय ग तुला? सुनला खाणारी हाडळ आहेस, हाडळ. अगं तू हाडळ आणि तुझ्या पुढे जन्मलेले हे पिशाच. इथल्या इथे गाडून टाका. वागीन आहे मी, वागीन. भोरा आला तर फाडून काढीन. अरे रत्नावानी पोरती, पर तुम्हा माकडाला काय किंमत आली रत्नाची? पर देव झोपलेला आहे, ध्यानात ठेवा. कुठे निघालीस? तुझ्या लेकीची सुटका होईपर्यंत गुमान नोकरी केली तुझ्या इथं. पण आजपासून तुझ्या नोकरीवर लाथ मारली. अगं थोय. अरे बापरे, आभाळच कोसळली. अरे विलास, आता काय करायचं? घाबरू नकोस. आपण वाघ वकिलांच्याकडे जाऊया. बरं. नावाप्रमाणेच वाघ आहे तो. खून करावा आणि निर्दोष सुटका करून घ्यावी असा लौकिक आहे त्याचा. तुमची केस लक्षात आले माझ्या. मी करतो सगळं परफेक्ट. पण डॉक्टर आणि वकील यांच्यापासून काही लपवायचं नसं ठाऊक असेल तुम्हाला. हो, पण नक्की सोडवाल ना मला? हा प्रश्न पुन्हा विचारायचा नाही. आयुष्यात हार माहित नाहीये मला. हार मी स्वीकारतो, पण केस जिंकल्यावर गळ्यात पडतात ते. बरं, माझी फी जबर आहे माहित असेलच. देऊ की, प्राणाशीच गाठ पडलेली आहे. फी द्यायलाच पाहिजे. किती आहे तुमची फी? 1.25 लाख रुपये. एक पैसा कमी घेणार नाही. ठीक आहे. आता सगळं काही खरं खरं तपशीलवार मला सांगा. केस कशी लढवायची ते माझं कसं? हे वॉरंट कोर्टाच्या शिक्क्याचं.
हात पुढे करा. पण तो अटकपूर्व जामीन होता. तपासणी होईपर्यंतच मुदत होती, ती संपले. तुमचा जामीन कोर्टानं रद्द ठरवला. अंडरस्टूड. हात पुढे करा. टाकळकर, नाईक बाई. ठीक आहे, आपण म्हणतात ते आपण गृहीत धरून चालू. पण मुलीचं लग्न इतक्या झटपट उरकायचं कारण काय? आपण काय म्हणता माझ्या लक्षात आलं नाही. मी काय म्हणतोय तुमच्या नीट लक्षात आलंय, पण भोळेपणाचा खोटा आव आणतात तुम्ही. अहो, चौकशी न करता मुलीचं लग्न झटपट उरकायचं कारण पैशाशिवाय दुसरं एकच असू शकतं. मुलीच्या बाहेरच्या भानगडी साळसूतपणे मिटवायच्या. खरं की नाही? अहो अहो काय काय बोलतोय काय? उगेच नाटक सिनेमातल्यासारखं ऍक्टिंग करू नका. तुमची मुलगी स्वैर वागत होती, तिच्या अनेक भानगड्या होत्या आणि त्या दडपून टाकण्यासाठी तुम्ही तिचं लग्न घाईघाईनं उरकून टाकलं. सासरच्या माणसांना आपल्या भानगडींचं सुगावं लागेल म्हणून यांच्या मुलीनं स्वतःला पेटवून घेतलं होतं. तिचं चरित्र चांगलं नव्हतं, तिनं आत्महत्या केली, हेच खरं आहे. परमेश्वरा, परमेश्वरा, काय हा भोग आणलास? ज्यांनी तिला जाळलं त्यांच्या विरुद्ध न्याय मागायला आलो तर तिच्याच अब्रूवर निखारे ठेवून माझ्या काळजाला चटके बसताय. परमेश्वरा, बापाचा पैसा वाघ वकील, वाघ वकील, माणुसकीचा दुश्मन, माणुसकीचा दुश्मन, हुंडाबळी घेणाऱ्यांना, हुंडाबळी घेणाऱ्यांना. पोलीस विभाग वकील बोलतो. तेव्हा माझ्या घरावर बायकांचा मोर्चा आला, जरा बंदोबस्त पाठवत होतो. प्लीज. थँक्यू व्हेरी मच. आलो मी. काय तमाशा आहे? आधी शब्द मागे घ्या. आम्ही तमाशातल्या बायका नाही आहोत. ठीक आहे, घेतले शब्द मागे. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्हाला आया बहिणी मुली बळी आहेत की नाही? फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या. जास्त बोलायचं नाही. माझीच उलट प्रश्न घेता काय? मी फक्त कर्तव्य जाणतो, दुसरं काही जाणत नाही. खुनी आरोपींना सोडवणं हेच तुमचं कर्तव्य काय? 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराधाला शिक्षा होता कामा नये, असं न्यायाचं तत्व आहे. किरण्याच्या घाणीला फुलांनी झाकू नका. माझी एक विनंती आहे, आपले निवेदन घेऊन आपण शांततेनं परत जावं. हे आमचं निवेदन. साहेब, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं पाप आम्ही मुकाट्याने सहन करणार नाही. नौशाद, मगाशी तू सांगितलंस की तुझं शिक्षण फार कमी झालेलं आहे आणि तरी सुद्धा प्रश्नांची उत्तर तू हुशारीनं आणि अगदी सहज देतोय. बिंडोक प्रश्नांची उत्तर काय कुणीही सहज देईल. ऑर्डर ऑर्डर. तेच म्हणतो मी. तुम्ही तिथे गेलात तेव्हा कपडे पेटण्याची क्रिया होऊन बराच वेळ गेलेला होता आणि तरी तुम्ही म्हणताय की आरोपीनं गुन्हा करताना तुम्ही तो प्रत्यक्ष पाहिलात. जरा थांबा. जोराना, साक्षीदार संपूर्ण गोंधळलेला आहे याची कृपया नोंद घ्या. हा, तर मगाशी आपण म्हणालात की आठवलं तरी अंगावर शहारे येतात, म्हणजे प्रत्यक्ष पाहताना आपण खूपच घाबरलेले असाल. हो, मी इतकी घाबरले होते की माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. प्रत्यक्ष आई आणि भाऊ असं काही करतील असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. म्हणजे जे पाहिलं ते संपूर्ण खरं आहे अशी आपली त्यावेळी खात्री नव्हती आणि तरी देखील मगाशी आपण प्रत्यक्ष पाहिल्याचं धडधडीत सांगितलं. पुन्हा करताना पाहिलं म्हणजे पेटवताना पाहिलं असं नाही, पण विचारलं तेवढं सांगायचं, जास्त बोलायचं नाही. तर तो प्रकार झाल्यानंतर आपण बेशुद्ध झालात आणि 4-5 दिवसांनी पूर्ण शुद्धीवर आला. हो, त्यावेळी आपल्या डोक्यावर जबरदस्त परिणाम झाला म्हणे
आणि त्यानंतर घरी असताना आपण त्या गुन्ह्याबद्दल कोणाशीही बोलला नाही, खरं ना? हो. आणि अशा परिस्थितीत आपण आता सांगतात की आपण आपल्या आईला आणि भावाला प्रत्यक्ष गुन्हा करताना पाहिलं. अयो बाय, मी सत्याला स्मरून सांगते की गुन्हा करताना मी प्रत्यक्ष पाहिलं. सत्याला स्मरून नव्हे, मी सांगतो सत्य काय आहे. तुमचा प्रियकर दीपक वाघमारे याच्या चिथावण्यावरून तुम्ही हे सगळं सांगता. तेव्हा ना या केसच्या मुळाशी दीपक वाघमारेचं डोकं आहे. या केसचा निकाल यांच्यासारखा लागल्यानंतर यांना आणखीन दीपक वाघमारेना इनामदारांची सगळी प्रॉपर्टी निर्वेद मिळणार. नाही नाही, तसं मुळीच नाही. मग कसं? ना साक्षीदार भांबावून गेलाय आणि मला वाटतं कोर्टाची वेळ संपलेली आहे. इफ युअर ऑनर परमिट्स, विल प्रोसीड ऑन मंडे. तुम्हाला हार्ट अटॅक आला होता म्हणून तुम्हाला हलायची बोलायची बंदी केली होती, होय ना? हो. तरी तुम्ही धावलात, सून पेटली म्हणून मोठ्याने आरडाओरडा केला. हे एवढं पण तुम्हाला कोण काय हो? तुम्हाला हार्ट अटॅक आला होता, त्याचं निदान कोणत्या डॉक्टरने केलं? नर्स. नर्स? असं? अच्छा, म्हणजे कार्डिओग्राम नाही, निदान केस पेपर्स, मेडिकल सर्टिफिकेट तरी? युअर ऑनर, आरोपी फारच गोंधळलेले आहेत. आय हॅव नथिंग मोर टू से. दॅट्स ऑल. असं म्हणजे बायकोची किंकाळी ऐकून तुम्ही धावत तिथे गेला, ती पेटलेली होती. पुढे तुम्ही काय केलं? मी विझवायचा आटोकाट प्रयत्न केला, पण यश आलं नाही. पण विझवायचा प्रयत्न करत असताना तुमचे कपडे थोडेफार तरी पेटलेले असणारच. निदान तुमचे हात तरी भाजले असतील. मी तिच्या अंगावर पाणी ओतलं, युअर ऑनर. पाणी ओतलत का घासलेट? या रॉकेलच्या डब्यावर तुमच्या हाताचे ठसे उमटलेले आहेत, ते काय सांगतायत? या काठीवर तुमच्या हाताचे ठसे उमटले आहेत, या काठीचे एक टोक अर्धवट जळालेला आहे, ते काय सांगताय? रॉकेल ओतून या काठीनं ढोसून तुम्ही बायकोला विझवण्याचा प्रयत्न केलात का? युअर ऑनर, आरोपीनं बायकोच्या अंगावर रॉकेलचा डबा ओतून तिला पेटवून या काठीनं तो ढोसत होता, हे सिद्ध झालं. That's all. निकालाचा काटा आपल्या बाजूनच चुकला. मेल्यानंतर तरी न्याय मिळू दे माझ्या वहिनीला, म्हणजे तरी तिच्या आत्म्याला शांती मिळेल. न्याय मिळून माझी मुक्ता मला परत मिळणार आहे थोडीच. एकच मुलगी आणि एकच मुलगा, त्यातली मुलगी तर गमावलीच. देसाई, काय झालं देसाई? देसाई बोला देसाई, गप्पा का? आणखी धावा साधला त्या चांडाळांनी. म्हणजे आपला मनोज बेपत्ता झाला. देसाई काय म्हणताय? काय त्याला पळवून नेलाय. नाही, कुठेतरी वाचवा, माझ्या पार्साला वाचवा. काय करायचं बाई? काय औषध पाणी घ्या. देते. काय करायचं बाई? सांगा देसाई काका, काय झालं? मनोज सकाळी शाळेत गेला, तो परत आलाच नाही. सगळीकडे शोधाशोध केली आम्ही. तशात मला एक फोन आला. कोणाचा होता कोणाच ठाऊक, पण त्या फोनचा रोख तुझ्यावर होता ज्योती. म्हणजे त्या माणसानं फोनवर धमकी दिली की ज्योतीनं वाघ वकिलाला भेटून ते सांगतील त्याप्रमाणे उरलेली साक्ष फिरवली पाहिजे. आरोपी निर्दोषी सुटले तरच मनोज जिवंत मिळेल. पोलिसात गेला तर मनोज मेलाच म्हणून समजा. देसाई
माझ्या डोळ्यासमोर सगळा अंधार अंधार दिसतोय हो. बापूसाहेब, मी तयार आहे वाघ वकिलांच्याकडे जायला. माझं काय व्हायचं ते होऊ दे. तुमची मुलगी तर गेलीच, पण तुमचा मनोज तुम्हाला परत मिळायलाच पाहिजे. हा, तर ज्योतिबाई, उद्या मी कोर्टात विचारीन किंवा हो हे खरं आहे एवढंच तुम्ही उत्तर द्यायचं. काय विचारणार? हेच की तुम्ही सर तपासणीत सांगितलं ते खोटं होतं. दीपक वाघमारेच्या चितळण्यावरून तुम्ही खोटी फिर्याद दिली, खरं की नाही? किंवा हो हे खरं एवढंच म्हणायचं. बर, सांगितलेलं नीट ध्यानात ठेवायचं. कसलंही गफलत चालणार नाही. तुम्ही जाऊ शकता. हा, तर मिस ज्योती इनामदार, तुम्ही सर तपासणीत सांगितलं ते खोटं होतं. दीपक वाघमारेच्या चिथावणीवरून तुम्ही खोटी फिर्याद दिली. गुन्हा प्रत्यक्ष घडताना तुम्ही पाहिला नाही, खरं की नाही? नाही नाही नाही, हे सारं खोटं आहे. गुन्हा घडताना मी प्रत्यक्ष पाहिलंय. आई, युअर ऑनर, कृपया या सद्ग्रस्तांना रोखण्यात यावं. पोलीस. युअर ऑनर, माझी अशी विनंती आहे, ज्योती इनामदार हिची साक्ष तात्पुरती स्थगित करून दीपक वाघमारे याला सुनावणीसाठी करायची परवानगी मिळावी. शपथ घ्या. देवा शपथ, खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. तू या छोट्या मनोजला घेऊन घाईघाईने आत्ताच कोर्टात आलास, याबद्दल तुला काही सांगायचंय? मनोज मयत मुक्ताचा छोटा भाऊ. बापूसाहेब खटल्यात गुंतले होते आणि एक दिवस अचानक मनोज गायब झाला. देसाईंना एका अज्ञात इसमानं फोनवरून धमकी दिली. ज्योतीने आपली साक्ष बदलली पाहिजे. आरोपी निर्दोष सुटले तरच मनोज जिवंत मिळेल. यांची मुलगी तर गेली, आता एकुलता एक मुलगा तरी जिवंत राहावा म्हणून ज्योतीनं साक्ष फिरवण्याचं ठरवलं. मी मनाशी अंदाज केला की हे राक्षसी कृत्य आरोपीच्या बाजूच्याच कोणातरी असलं पाहिजे. मी आमच्या नवशा ड्रायव्हरला हाताची धरलं आणि फोनवरून घातलेला फास फोनवरूनच उलटवला. मी सौभाग्यवती दाभाडेंना फोन केला. हॅलो, होय, मीच बोलते. पोलिसांना सुगावा लागलाय. दौलतरावांचा निरोप आहे. त्या कार्ट्याला ताबडतोब हलवलं पाहिजे आणि कुठे लांब नेऊन ठेवा. हा, बरं बरं, आत्ताच हलवते. काय पाड लागला. चल लवकर. त्या कार्टाला इथून लवकर हलवलं पाहिजे. ठीक आहे, दिवाळी घे. मनोजची सुटका करून त्याला घेऊन निघालो ते तडक इथे झालं. पण ती कुठे आहे? या बघा, या अगदी आपसूक आपल्या पायाने चालत. आओ आओ आओ. अटक करा त्या दोघांना.
केसला अकल्पितपणे कलाटणी मिळाली आहे. या संदर्भात केसचा विचार करावा लागेल. न्यायालयापुढे आलेल्या सर्व साक्षी पुराव्यावरून एकच निष्कर्ष निघतो, तो म्हणजे मुक्ताचा मृत्यू हा अपघाती नसून तिला तिची सासू सोयराबाई आणि नवरा विलास यांनी संगनमत करून जाळून ठार मारले आहे. हुंडाबंदीचा कायदा असूनही पैशाच्या हव्यासापायी अजूनही भारतामध्ये निष्पाप स्त्रियांची अमानुष हत्या होत आहे, हे लांछनास्पद आहे. या पार्श्वभूमीवर ज्योती इनामदार हिने आरोपीने केलेला महाभयंकर गुन्हा धैर्याने उजेडात आणला त्याबद्दल तिचे आणि तिला सहाय्य केल्याबद्दल दीपक वाघमारे यांचे अभिनंदन केले पाहिजे. सर्व बाजूंचा विचार करून अशा गुन्ह्यांना कायद्याप्रमाणे इंडियन पिनल कोड कलम 302 व 34 या अन्वये मी दोन्ही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा फरमावित आहे. आई, दादा, काय प्रसंग आला हा? कसली वेळ आणलीत ही? मला आता माझं म्हणायला कोणी राहिलं नाही. पुरी रडू नकोस. आता तू एकटी नाही, आम्ही आहोत ना तुला. आता तूच आमची मुक्ता. रडू नकोस बाळ, मी आहे ना तुझी आई आणि हा तुझा भाऊ. बापू, त्यांनीच मारलं ना आपल्या ताईला. देवाने शिक्षा केली ना त्यांना. त्यांच्या गुन्ह्याबद्दल त्यांना शिक्षा झाली, पण खरा गुन्हेगार मी आहे. मी मुलीचं कल्याण व्हावं म्हणून तिला मोठ्या घरी दिली आणि तिला कायमचं गमावून बसलो. या यातना मला आता जन्मभर सोसावं लागणार आहेत बेटा, जन्मभर सोसावं.